पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। सिंहगड रस्त्यावरील निंबजनगर आणि एकता नगर या पूरग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। मुसळधार पावसाचा पुण्याला जबर तडाखा बसला, त्यामुळे नागरिकांचे पुरते हाल झाले, तसंच त्यांच्या घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। चुकीचं नियोजन, बेकायदा बांधकामं, त्यामुळे दरवर्षी पावसामुळे अतोनात नुकसान सहन करावं लागत असल्याचा आरोप यावेळेला नागरिकांनी केलाय। कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पुणेकरांनी यावेळेला राज ठाकरेंकडे केली आहे। मी गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये मी नेहमी सांगतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार, वेळ लागला। काय आहे, आपल्याकडे महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन येतो, पण टाउन प्लॅनिंग होत नाही, आणि ते टाउन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात। करेक्ट आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसान झालं नाही, कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाही, 100 एजन्स्या काम करतात। मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार, फक्त नुकसान होणार। फक्त नुकसान होणार।